ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲೂ ಫಲಕಗಳನ್ನು ನಮೂದಿಸಬೇಕು, ಸುತ್ತೋಲೆಗಳನ್ನು ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ನೀಡಬೇಕು ಎಂದು ಒತ್ತಾಯಿಸಿ ನಗರದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಹಾಗೂ ಪೌರಾಯುಕ್ತ ಅಶೋಕ್ ದಡಗುಂಟಿ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಂಜಿತ್ ಚೌಹಾಣ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾತನಾಡಿ, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಯೋಜನೆಯಡಿ ನಗರದ ವಿವಿಧೆಡೆ ಹಲವು ಬೋರ್ಡ್ಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದರು. महाराष्ट्र एकीकरण समिती शहर विभाग यांच्या वतीनं जिल्हा पालकमंत्री जारकिहोळी साहेब आणि कॉर्पोरेशन कमिशनर अशोक दुर्गुंडे यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. बेळगाव शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे वेगवेगळे बोर्ड लावले जात आहेत त्याच्यावरती फक्त मराठी आणि कन्नड आणखी इंग्रजीचा उल्लेख आहे, पण आम्ही मराठी भाषिक या ठिकाणी 60% अधिक आहे आणि कायदा लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲक्ट सांगतोय की 15% जास्त असलेल्या भागात त्या भाषिकांना त्यांच्या भाषेमध्ये परिपत्रकांनी त्यांच्या सोयी द्याव्या. मग हे त्यांना आठवण करून दिल्यानंतर त्यांनी याच्यावरती सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं. 60ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರು ಗಡಿ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದರ ಪ್ರಕಾರ ಆಡಳಿತ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯನ್ನು ಬಳಸುವುದು ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತೋಲೆಗಳು ಮತ್ತು ಬೋರ್ಡ್ಗಳನ್ನು ಹಾಕುವುದು ಅವಶ್ಯಕ. ಇದನ್ನು ಸಹನಾಭೂತಿಯಿಂದ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ತರಲಾಗುವುದು ಎಂದು ಭರವಸೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಎಂದರು. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून आणि समस्त मराठी भाषिकांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पालकमंत्री PWD मंत्री यांना आज या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे की जे लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲक्टच्या माध्यमातून जे आम्हाला या ठिकाणी आपण 15%च्या वर जे भाषिक राहतो त्या भाषेमध्ये कागदपत्र व बोर्ड्स या ठिकाणी लावावेत, हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. माननीय कमिशनर सरांना आणि पालकमंत्री यांना दिलेलं आहे. त्यांनी करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. महादेव पवार, KMM कन्नಡ, ಬೆಳಗಾವಿ.